राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव बसवंत, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, मुंबई, सोलापूर, बेंगलोर, हैदराबाद तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 10 जून 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये इथे कांद्याच्या दरामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 1008 वाहनांचा लिलाव आज पहिल्या सत्रामध्ये झाला. 900 रुपयापासून 2490 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले. सरासरी कांदे 1611 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 300 रुपयापासून 1101 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 750 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीचे बाजारभाव निघालेले आहेत. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 944 वाहनांचा लिलाव हा झाला. 600 रुपयापासून 2081 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1600 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे विकलेला आहे. तर लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा आज आहे. तर इकडे विंचूर येथे 551 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 500 रुपयापासून 1952 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1525 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, आज पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळालेला आहे. तर विंचूर येथे भाव थोडेसे आज कमी दिसून येत आहेत. तर इकडे मुंबई येथे 11,664 क्विंटल कांद्याची आवक आली होती. 900 रुपयापासून 1900 रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे कांदे विकले. सरासरी कांदा 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मुंबई येथे सरासरी कांद्याचा दर कालच्या तुलनेमध्ये आज थोडासा कमी झालेला आहे. तर इकडे सोलापूर येथे आज 145 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती. गावरान सुपर क्वालिटी कांदे 2000 रुपयापासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मिडियम कांदा 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्ड 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 500-700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी कांदा 700 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकल कांदा 200 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. मित्रांनो, सोलापूर येथे कांद्याचा बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळालेला आहे. तर इकडे बेंगलोर येथे 45,000 प्लस गोण्यांची आवक आली होती. डबल पत्ती कांद्याचे 1-2 लॉट 2000 रुपयापासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदा 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल साईज कांदा 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सिंगल पत्ती डिस्कलर ॲव्हरेज क्वालिटी कांदा 800 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज मिक्स माल 400 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज थोडे कमी झालेले आहेत. तर इकडे हैदराबाद येथे 20,000 गोण्यांची आवक आली होती. 1-2 लॉट नारियल साईज 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर गोळा माल 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोठा कांदा 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी कांदा 1300 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती कांदा 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. सुपर क्वालिटी कांद्याची विक्री हैदराबाद येथे मस्त आहे. तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर इकडे इंदोर मंडी येथे 35,000 प्लस गोण्याची आवक आली होती. VIP सुपर कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. हलके कांदे 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 600 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300-600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर एक लॉट 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे. मित्रांनो, इंदोर मंडी येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.